नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपल्या आयुष्यात जेव्हा अंधार दाटून येतो, पैसे टिकत नाहीत, हातात आलेला पैसा पाण्यासारखा वाहून जातो, नवीन कामात वारंवार अडचणी येतात किंवा घरात सतत भांडणे होतात, तेव्हा आपण काय करतो? आपण देवाला सांगतो, देवा काहीतरी रस्ता दाखव. पण तुम्हाला माहीत आहे का, आपल्या संस्कृतीत असा एक दिवस आहे ज्या दिवशी लावलेला एक दिवा आणि एका मुक्या जीवाला दिलेला घास तुमच्या आयुष्यातील दारिद्र्य मुळापासून उकळून टाकू शकतो. होय, मी बोलते दीप अमावस्येबद्दल. बहुतेक लोक या दिवशी फक्त घरामध्ये दिवे लावतात आणि पूजा करतात, पण प्राचीन शास्त्रात दीप अमावस्येच्या रात्री करायचा असा एक अचूक आणि गुप्त उपाय सांगितला आहे, जो 99% लोकांना माहितीच नाही. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोणतीही अंधश्रद्धा न पसरवता या उपायामागचे आत्मशास्त्र आणि अचूक पद्धत अगदी सोप्या भाषेत सांगणार आहे. तुम्हाला तुमच्या आयुष्यात आर्थिक स्थैर्य आणि समृद्धी हवी असेल तर हा आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम समजून घेऊया दीप अमावस्या म्हणजे काय. दिवा म्हणजे केवळ मातीचे भांडे आणि वात नाही. दिवा म्हणजे प्रकाश, दिवा म्हणजे सकारात्मकता आणि दिवा म्हणजे तुमच्या आयुष्यातील अंधार दूर करणारी ऊर्जा. या दिवशी कुत्र्याला किंवा मुक्या प्राण्यांना खाऊ घालण्याला इतके महत्त्व का दिले गेले आहे? आपल्या हिंदू धर्मात श्वान म्हणजे कुत्र्याला भैरव देवाचे वाहन आणि यमराजाचे दूत मानले गेले आहे. शास्त्रानुसार आपल्या घरात किंवा आयुष्यात येणाऱ्या नकारात्मक ऊर्जा, नजरदोष आणि राहूकेतूचे वाईट प्रभाव मुके प्राणी अधिक शोषून घेतात. जेव्हा तुम्ही दीप अमावस्येला कुत्र्याला किंवा इतर जीवांना अन्नदान करता, तेव्हा तुम्ही थेट तुमच्या घरातील नकारात्मकतेला बाहेरचा रस्ता दाखवत असतात. आता आपण वळूया मुख्य उपायाकडे. हा उपाय अत्यंत सोपा आहे आणि यासाठी तुम्हाला कोणताही मोठा खर्च करण्याची गरज नाही. दीप अमावस्येच्या दिवशी थोडीशी गव्हाची कणिक म्हणजे पीठ घ्या. पीठ मळताना त्यात 1 चिमूट हळद टाका. हळद ही श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. ती घरात समृद्धी आणते. या कणकेची एक साधी चपाती आणि पोळी तयार करा. चपाती शेकून झाल्यावर त्यावर थोडंसं मोहरीचं तेल लावा. आता ही चपाती तुम्हाला घराजवळील कोणत्याही कुत्र्याला खाऊ घालायची आहे. जर काळ्या रंगाचा कुत्रा मिळाला तर उत्तम, पण तोच मिळाला पाहिजे असा अट्टहास धरू नका. कोणत्याही कुत्र्याला तुम्ही हा घास देऊ शकता. इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, चपाती कुत्र्यासमोर ठेवताना मनातल्या मनात तुमच्या कुलदेवतेचं, इष्टदेवतेचं आणि पूर्वजांचे स्मरण करा. देवाला म्हणा, हे ईश्वरा, माझ्या घरातील सर्व दारिद्र्य, नकारात्मकता आणि आर्थिक अडचण दूर होऊ दे आणि या मुक्या जीवाला तृप्त कर. आता तुमच्या मनात प्रश्न नक्की आला असेल की ताई, जर आमच्याकडे मोहरीचं तेल नसेल किंवा चपाती बनवणे शक्य नसेल तर काळजी करू नका. आपल्या शास्त्रात प्रत्येक गोष्टीला पर्याय दिलेला आहे. त्यासाठी थोडासा भात तुम्हाला शिजवून घ्यायचा आहे. लक्षात ठेवा, या भातात अजिबात मीठ घालायचं नाही, म्हणजे तुम्हाला अळणी भात करायचा आहे. भात एका भाटीत घेऊन स्वच्छ पत्रावळीवर किंवा ताटात उलटा करा, जेणेकरून त्याचा गोल आकार तयार होईल. त्यावर थोडेसे ताजे दही, चिमूटभर काळे तीळ टाका. हा नैवेद्य कुत्र्याला अर्पण करा. काळे तीळ हे राहू आणि शनींच्या दोषांना शांत करतात. ही चंद्राला बळकट करते. हा उपाय केल्याने मानसिक शांतता, पैशाचा ओघ वाढतो. आता आणखीन एक शंका जरा, आमच्या घराच्या आसपास कुत्राच नसेल तर आम्ही काय करायचं? मित्रांनो, कर्म हा मनातील भावनेवर चालतो, कर्मकांडावर नाही. जर घराजवळ कुत्रा नसेल तर जेव्हा तुम्ही घराबाहेर पडाल तेव्हा रस्त्यात दिसणारा कोणत्याही कुत्र्याला साधा बिस्किटचा पुडा किंवा शक्य ते अन्न प्रेमाने खाऊ घाला. शिवाय दीप अमावस्येला तुम्ही आणखीन 2 सोपे उपाय करू शकता. कोणते तर सेवा, या दिवशी तुम्हाला गाईला हिरवा गवत किंवा गोड चपाती खाऊ घालायची आहे. यानंतर कावळ्यासाठी अन्न, थोडेसे दही, भात कावळ्यासाठी घराच्या छतावर किंवा मोकळ्या जागेत ठेवा. हे तिन्ही प्राणी, गाय, कुत्रा, कावळा, आपल्या पितृदोष आणि ग्रहदोषांना शांत करण्याचे सर्वात मोठे माध्यम आहे. अन्नदानाचा उपाय झाला. आता आपण वळूया आपल्या घराच्या दिव्याकडे. दीप अमावस्येच्या संध्याकाळी तुमच्या घरातील सर्व जुने दिवे स्वच्छ पाण्याने धुवून वाळवून घ्या. संध्याकाळी त्यात तेल किंवा तूप घालून दिवे प्रज्वलित करा. आता हे दिवे कोठे लावायचे? नंबर 1, देवघरात. आता हा दिवा कुलदेवतेच्या स्मरणासाठी. नंबर 2, तुळशीजवळ. आता हा दिवा घराच्या आरोग्यासाठी आणि सकारात्मकतेसाठी. नंबर 3, मुख्य प्रवेशद्वारावर. माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी. दिवा प्रज्वलित करताना मनात एकच भावना ठेवा, माझ्या घरातील अंधार दूर व्हावा आणि ज्ञानाचा, समृद्धीचा प्रकाश घरात यावा.
आता एक महत्त्वाचा नियम, दीप अमावस्येच्या दिवशी घरात अजिबात भांडणे, राग, चिडचिड करू नका, कारण जिथे शांतता, आनंद असतो तेथेच लक्ष्मीचा वास असतो. मित्रांनो, येथे मी तुम्हाला एक फार मोठी मोलाची गोष्ट सांगू इच्छिते. पूजा हे तुमच्या श्रद्धेचा आणि आत्मविश्वासाचा भाग आहे, पण फक्त उपाय करून घरी बसल्याने यश मिळत नाही. जर तुम्हाला नोकरीत प्रगती हवी असेल तर कष्ट आणि कौशल्य वाढवावे लागेल. व्यवसायात भरभराट हवी असेल तर नियोजन आणि प्रामाणिकपणा ठेवावा लागेल. आणि आर्थिक स्थैर्य हवे असेल तर पैशाचा योग्य वापर करावा लागेल. उपाय तुम्हाला एक ऊर्जा देते, पण त्या ऊर्जेचा वापर करून काम करण्याचे सामर्थ्य तुमच्या कर्मात असते. म्हणून श्रद्धेने उपाय करा, जिद्दीने तुमचे काम करत राहा. चला तर मग या दीप अमावस्येला आपण सर्वजण एकत्र येऊन आपल्या घरात दिव्यांचा प्रकाश पसरूया. एका मुक्या जीवाला अन्नाचा घास देऊन पुण्याचे भागीदार बनूया. अन्नपूर्णा माता आणि श्री स्वामी समर्थ तुमच्या घरातील सर्व अडचणी दूर करोत आणि वृद्धी नांदो, हीच प्रार्थना. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ, ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. धन्यवाद.